अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म संमेलन 1893 रोजी झालं. यामध्ये विविध धर्माचे लोक बोलावले गेले होते. त्यामध्ये जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, हिंदू असे विविध धर्मीय लोक उपस्थित होते. हिंदू धर्मीय म्हणून स्वामी विवेकानंद यांना बोलवण्यात आलं होतं. ज्यावेळी स्वामी विवेकानंद भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचे 5 शब्द ऐकताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला व सर्वांनी उभे राहून त्यांच्या भाषणाचा मान राखला. कोणते होते ते 5 शब्द आणि काय होतं ते भाषण, ज्याने जगातील सर्व लोक हादरून गेले? स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात अगदी अप्रतिमरित्या केली होती. अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनी, हेच ते 5 शब्द होते. ज्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, त्यांनी भाषण पुढे सुरू ठेवलं. आजच्या या समारंभात ज्या पद्धतीनं माझं स्वागत केलं हे बघून माझं मन भरून आलं. मी जगातील सर्वात जुनी संत परंपरा सर्व धर्माच्या जननीकडून तुम्हाला धन्यवाद करतो. सर्व जातीपंथाच्या लाखो करोडो हिंदूंकडून तुमचे आभार व्यक्त करतो. या व्यासपीठावर उपस्थित असणारे वक्ते यांना देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी आज हे सिद्ध केलं की जगात सहनशीलता पूर्वेकडील देशांकडून पसरत आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या धर्मातून आहे ज्याने जगाला सहिष्णुता व वैश्विक स्वीकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही फक्त वैश्विक सहनशीलतेवर विश्वास करीत नाही, तर सर्व धर्मांना सत्य व एक मानतो. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या देशाचा रहिवासी आहे ज्याने त्या सर्व लोकांना आश्रय दिला ज्यांना इतर सर्व देशांनी त्रास दिला. मला अभिमान आहे की आमच्या देशाने इतरांद्वारे प्रताडित झालेल्या इस्रायल यहूदींनासुद्धा आश्रय दिला. आजच्या या शुभ मुहूर्तावर मला लहानपणी वाचलेला एक श्लोक आठवतो. या श्लोकाची करोडो लोक पुनरावृत्ती करतात. स्वामी विवेकानंदांनी श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे सांगितला होता. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या नद्या एक होऊन समुद्राला मिळून जातात, त्याच पद्धतीनं मनुष्य आपल्या इच्छांमधून वेगवेगळे मार्ग निवडतो. जरी दिसण्यात हे मार्ग वेगळे वाटत असले तरी ते सर्व ईश्वराकडेच जाणारे आहेत. सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हट्टाने दीर्घकाळापासून या धरतीला जखडून ठेवले आहे, ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्य व देश नष्ट झाले आहेत. जर कट्टरता पसरवणारे राक्षस आजच्या समाजात नसते तर मानव समाज कितीतरी चांगला राहिला असता, परंतु आता ही कट्टरता अधिक वेळ राहणार नाही. मला आशा आहे की या संमेलनाचे मूळ सर्व तऱ्हेची कट्टरता, धार्मिक हट्ट आणि दुःखाचा विनाश करेल, मग तो तलवाराने असेल वा पेनाने असेल. स्वामी विवेकानंद यांनी ईसाई लोकांना एक प्रश्न विचारला. या ठिकाणी उपस्थित असलेले ईसाई बंधू आणि भगिनी यांचं मन दुखवण्याचा हेतू नाही, पण ज्यावेळी भारतामध्ये दुष्काळ पडला होता, भुकेने लोक मरत होते, त्यावेळी काही ईसाई धर्मप्रसारक धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतामध्ये आले. लाखो लोक कोरड्या गळानं एका भाकरीसाठी ओरडत होते. त्यावेळी तुम्ही त्यांना दगड मारून हाकलून लावलं. भारतामध्ये धर्माची कमी नव्हती. भारतामध्ये अनेक धर्म होते धर्म स्वीकारण्यासाठी. त्यांना त्यावेळी धर्माची कमी नव्हती, तर पोट भरण्याची गरज होती. आणि भुकेल्या लोकांना धर्म शिकवणं म्हणजे भुकेल्या लोकांचा अपमानच नाही का? माझं असं म्हणणं नाही की ईसाई लोकांनी हिंदू धर्म स्वीकारावा, जैन आणि ख्रिश्चन लोकांनी ईसाई धर्म स्वीकारावा. धर्मांतर करण्याच्या इच्छेपासून परमेश्वर मला लांबच ठेवो. मला अभिमान आहे की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, कारण माझा धर्म कुणालाही धर्मांतर करण्यास जोर जबरदस्ती करायला शिकवत नाही. माझा धर्म मला स्वतःचा धर्म जपायला शिकवतो. एखादं बीज ज्यावेळी मातीमध्ये रुजतं त्यावेळी त्याच्यावर जल, वायू आणि माती यांचा परिणाम होतो, म्हणून ते रोपटं कुणाच्याही रूपात स्वतःचं रूपांतर करत नाही. त्या बीजाचं रूपांतर हे रोपट्यात व रोपट्यातून झाडातच बनतं. स्वतःचा धर्म जपतानाही असाच तो जपावा. ज्या धर्मात तुम्ही जन्माला आला त्या धर्माचं पालन प्रामाणिकपणानं करावं, आणि हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. स्वामी विवेकानंदांचं हे भाषण 1 तास चालू होतं, पण ते या व्हिडिओमधून सारांश रूपानं मी मांडलं आहे. अशा यानंतर 7 सभा झाल्या.
पण ज्या टाळ्या विवेकानंदांना वाजल्या होत्या त्या आजपर्यंत वाजू शकल्या नाहीत. हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागं कोणाचंही मन दुखवण्याचा हेतू नव्हता. स्वामी विवेकानंदांचं हे प्रभावी भाषण आपल्यासमोर यावं आणि आपल्याला धर्माविषयी एक प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला गेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.